येऊन गेले माहिती आहे का? नमस्कार मित्रांनो, तर आपण आळंदीला सना माऊलींच्या दर्शनासाठी चाललो आहे. हे आहेत गीतेश पाटील, माझे पार्टनर. तुम्ही बघू शकता आळंदीला गर्दी किती आहे. ते पुढे जाताना अनवाणी पाण्याने चाललेलो आहे. बघा, अनवाणी पाण्याने चाललेलं आहे दर्शनासाठी. माऊलींचं दर्शन आहे. तरी तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. धन्यवाद. रामकृष्ण. हे राहणार जवळ तालुका भोकरदन जिल्हा जालना यामध्ये आळंदी पोलीस स्टेशनमध्ये यायचे. त्याचे नागोरे किलोचे आळंदी पोलीस स्टेशनला आहे. तर मित्रांनो, हे बघा आम्ही आलेलो आहे इंद्रायणी काठी. हे बघा किती गर्दी आहे आळंदीमध्ये. कार्तिकी वारी निमित्त इंद्रायणी काठी दर्शनासाठी भक्तांची रांग पण बघा किती लागलेली आहे. हे बघा पूर्ण रांग दिसते. भक्त दर्शनासाठी 12-12, 14-14 तास वाट बघतात. अशा प्रकारे दर्शन घेतात माऊलींचे भक्त मनापासून. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हे बघा मित्रांनो, कार्तिकी वारीनिमित्त किती गर्दी झाली भाविकांची. माऊलींचे भक्त दरवर्षी वारी न चुकवता येथे दर्शनासाठी येतात. तरी या दर्शनाचा लाभ माऊली भक्तांना चांगल्या प्रकारे देईल ही आशा करतो. कसा येऊ सध्या. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत माऊलींच्या महाद्वारापाशी. बघा किती गर्दी आहे. बघू शकता तुम्ही भक्तजनांची किती गर्दी आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आम्ही जागा शोधतो.
नमस्कार मित्रांनो. तर आपलं दर्शन झालेलं आहे माऊलींचं. ते दर्शनासाठी कॅमेरा अलाउड नाही म्हणून काही शूटिंग घेऊ न शकलो नाही. आता माऊलींचं दर्शन झालेलं आहे छानपैकी. मनाला प्रसन्न वाटलं माऊलींच्या समाधीचं दर्शन घेऊन. आणि इथे एवढी पॉझिटिव्हिटी आहे की सगळीकडं भजन कीर्तन, सर्वकडे नामस्मरण, ते सतत 12-24 तास चालूच असतं. एवढी श्रद्धा आहे देवावर, माऊलींवर भक्तांची, की न चुकता दरवर्षी पायीवारी करतात. एवढी पॉझिटिव्हिटी मी देवाच्या ठिकाणी पंढरपूर, आळंदी आणि इतर देवाच्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी जास्त असते. कारण का तिथे नामस्मरण, भजन, कीर्तन तेच चालू असतं. आता आपण माऊलींचं दर्शन घेऊन चालू आहे. हे बघा इंद्रायणी, हे बघा मस्त छान दर्शन झालेलं आहे. माऊलींची कृपा आता माझ्यावर किती होईल ते तुम्ही ठरवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.